वाल्मिकी विकास निगमातील कथित निधी गैरव्यवहाराच्या निषेधार्थ मंत्री बी नागेंद्र यांना तात्काळ मंत्रिपदावरून बडतर्फ करावे या मागणीसाठी भाजपने बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रदिवस आंदोलन सुरू केले। भाजप नेत्यांनी वाल्मिकी समाजाच्या विकासासाठी आलेल्या 187 कोटी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड तोडून मोकळे झालेत आणि याच्यामध्येच नागेंद्र सारखा एक काँग्रेसचा नेता ज्यानं दलितांचा पैसा हडप केला, 187 कोटी भ्रष्टाचार झालेलं पूर्वीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी कबूल केलं, कोर्टामध्ये केस चालू आहे, असं असताना DK शिवकुमार त्यांना मंत्रिमंडळात स्थान देतात। याचा अर्थ तू बी चोर मी बी चोर, दोघं मिळून काय काय करायचं एकत्रित्या करूया, कर्नाटकाचा सत्यानाश करूया, अशा प्रकारचं घाणेरड राजकारण काँग्रेसकडून चाललंय। अनेक पेन्शन योजना, BPL कार्ड रद्द करणं, गृहलक्ष्मी योजनेमधला भ्रष्टाचार, सगळीकडे चोरांचा बाजार भरलाय कर्नाटकमध्ये। आणि बेशरम लोक, आम्ही भारतीय जनता पार्टीवाले जितकं आंदोलन करू तेवढाच बेशर्मीनं राजकारण करण्याचं काम काँग्रेसचं सरकार करायलंय। मग राहुल गांधींना एक प्रश्न विचारतो, नीटचं आंदोलन चालू असताना दिल्लीमध्ये जाऊन DK शिवकुमार आणि तुम्ही मिळून दंगा घालतासा, राजीनामा घेता, आणि आता काय चाललंय? नागेंद्र सारख्या भ्रष्टाचारी माणसाला मंत्रिमंडळात परत स्थान द्यायचं कारण काय? आरवी देशपांडे, महादेव प्रसाद, त्याच्यानंतर HK पाटील, असे दिनेश गुंडूराव, अशा अनेक वडीलधाऱ्या नेत्यांना बाजूला ठेवला आणि हे नागेंद्र सारखं बळ्ळारीचं पोरग त्याला मात्र डोक्यावर घेऊन नाच आलाय। म्हणजे DK आणि हे नागेंद्र, तू बी चोर मी बी चोर, दोघं मिळून दार लावून काय करायचं कुणाला सांगायचं नाही, अशा प्रकारचं वर्तन राजकारणाच्या रूपात त्यांनी करून दाखवावं लागलेत। शाबास रे वाग्यानो, तुमची युनिव्हर्सिटी आहे भ्रष्टाचाराची, किती लुटशिला आणि किती घेऊन जाणार याचा। पण आता कर्नाटकची जनता गप्प बसणार नाही, तुम्हाला 2028ला पुरून उरणार आहेत। पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला लगाम लावण्यासाठी, तुम्हाला उघडे नागडे करण्यासाठी, तुम्ही किती बेशरम आहे जनतेला दाखवण्यासाठी आमचं आंदोलन नेहमी चालत राहणार। आणि तुम्हाला थोडीशी जरी लाज असेल, थोडीशी, एवढीच, जर राजीनामा द्यावं अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे आणि ऐकला नाहीसा तर मग तुम्हाला काय करायचं? काँग्रेस हायकमांड मंत्र्यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, सिंचन प्रकल्पना गती आणि विधवा व दिव्यांगाच्या थकीत पेन्शनची रक्कम त्वरित देण्याची मागणी भाजपने केली आहे। ಆರ್ ಅಶೋಕ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅಹೋರಾತ್ರ ಹೋರಾಟವನ್ನು ಇವತ್ತು ಶುರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂದ ಮೇಲೆ ಬಿ ನಾಗೇಂದ್ರ ಅವರು 2024ನಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿಗಳಾದರು। ವಾಲ್ಮೀಕಿ ಸಮಾಜನ ದಲಿತರದ ದುಡ್ಡನ್ನು 187 ಕೋಟಿ ಹಗರಣ ಆಯಿತು। ಹಗರಣ ಎಲ್ಲೇ ಹೋತಪ್ಪ ದುಡ್ಡು? ಒಂದು ಇಲೆಕ್ಷನ್ಗೆ ಹೋಯ್ತು, ಎರಡನೇದು ನಮ್ಮ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ ಲಂಬ್ರೋನಿ ಗಾಡಿ ಯಾವ್ದು ಹೆಸರು ಗೊತ್ತಾಗಲ್ಲದು, ಆ ಗಾಡಿಗಳು ಖರೀದಿ ಮಾಡೋಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಯಾರ। ಅಂದ್ರೆ ಲ್ಯಾಂಬೋರೋನಿ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಬರೋಲ್ಲ ಅಂಥ ಗಾಡಿಗಳು ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಆ ದುಡ್ಡುಗಳಿಗೆ ಪಾಪ ಅವು ಬಡವರ ಮಂದಿಯು ಯಾರು ವಾಲ್ಮೀಕಿ ಸಮಾಜ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದುಳಿದವ್ರು, ಆ ನಿಗಮದ ದುಡ್ಡನ್ನು ಇಂಥ ಲಕ್ಸರಿ ಗಾಡಿ ಖರೀದಿ ಮಾಡೋಕೆ ನೀವು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಂತ ಎಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಸರ್ಕಾರ ಅಂದ್ರೆ ಆ ಟೈಮ್ ನೀವು ರಾಜೀನಾಮೆ ತೊಗೊಳ್ರಿ ಆಯ್ತು। ರಾಜೀನಾಮೆ ತೊಗೊಂಡಿದ ಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು 85 ಕೋಟಿಗಳು
ಹಗರಣ ಆಗೈತೆ ಅಂತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಒಪ್ಕೊಂಡಿದ ಮೇಲೆ ರಾಜೀನಾಮೆ ಆದಮೇಲೆ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದಮೇಲೆ ಅವ ಮನುಷ್ಯಗನ ಮಂತ್ರಿ ಪದ ಕೊಡ್ತಾನೆ. ಅಂದ್ರೆ ಇಂಥ ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರ ಯಾರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಮಂತ್ರಿ ಪದ ಕೊಡ್ತೀರಿ. ಇದು ಒಂದು ಸಂದೇಶ ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ಜನತೆಗೆ ಹೋಗತ್ತದ, ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಅಲ್ಲ ಇಡೀ ದೇಶದ ಜನತೆಗೆ ಹೋಗ್ತದ. ಈಗಾಗಲೇ ನೀವು ಇವತ್ತಿನಿಂದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಕರ್ನಾಟಕ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಬಿ ವೈ ವಿಜಯೇಂದ್ರ ಅವರು, ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ನಾಯಕರಾದ ಆರ್ ಅಶೋಕ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಇಡೀ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಅಹೋರಾತ್ರಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದೆವು. ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ಏನೋ ಒಂದು ಬಿ ನಾಗೇಂದ್ರ ಅವರು ಮಂತ್ರಿ ಪದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಆರೋಪ ಇದ್ದರೂ ಕೂಡ, ಯಾಕೆ ಹಿಂದೆ ಅವರೇ ರಾಜೀನಾಮೆ ತಗೊಂಡಿದ್ರು ಮತ್ತು ಅವರೇ ಈಗ ಮಂತ್ರಿ ಪದವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣ ಇಂಥ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಿಗಳು ಈ ಮಂತ್ರಿದಲ್ಲಿ ಇರಬಾರ್ದು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ನಾವು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಮಾಜಿ ಸಂಸದರು, ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಇವು ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆವು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ನಾಯಕರು, ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸೇರಿ ಅವರು ವಿಧಾನಸಭೆ ನಡೆಯೋದ್ರಿಂದ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಧ್ವನಿಯನ್ನು ಎತ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಅಂಗವಿಕಲರ ಮಾಶಾಸನ ಕೂಡ ಭಾಳ ದಿವಸದಿಂದ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಏನೋ ಒಂದು ನಮ್ಮ ಬರ ಪರಿಹಾರ ಕೂಡ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದು ಬರ ಇವತ್ತು ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಮಳೆ ಆಗ್ತದೆ, ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಆಗಿಲ್ಲದಂಥ ಚಿಕಾಣದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬೆಳೆ ಕೂಡ ಎಷ್ಟೋ ರೈತರು ಕಳ್ಕೊಂಡಾರೆ. ಅವ್ರ ಬೆಳೆ ಪರಿಹಾರ ಕೂಡ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಹಲವಾರು ಇವತ್ತು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಇದ್ದಂಥ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ತೊಲಗಬೇಕು ಮತ್ತು ಬಿ ನಾಗೇಂದ್ರ ರಾಜೀನಾಮೆ ಪಡೆಯಲೇಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಹೋರಾಟ. आंदोलनात भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, अण्णासाहेब जोल्ले, संजय पाटील, अनिल बेनके, महेश कुमटळ्ळी, आमदार अभय पाटील यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ विनुक्रमला.